नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निकेश पाटील आणि तुम्ही पाहतात ज्ञान मंदिर स्टुडिओ। आजचा आपला टॉपिक आहे, आजचा माणूस इतका डिस्ट्रॅक्शनमध्ये का आहे। आज ही गोष्ट सगळ्यांनाच जाणवते। आपण कोणी नीट बोलत नाही, आपण लक्ष देऊ शकत नाही असं नाही, पण आपण लक्ष टिकत नाही। फोन हातात घेतला की एक काम करायचं असतं, पण काही मिनिटातच आपण दुसरं काम सुरू होतं। आपण स्वतःला म्हणतो माझा फोकस कमी झाला आहे, मी डिस्ट्रॅक्ट झालो आहे। पण आज आपण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। हा प्रश्न आपलाच नाही, हा प्रश्न आपण ज्या वातावरणात राहतो, जगतो त्या वातावरणाचा पूर्ण आहे। काही वर्षांपूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती। माहिती कमी होती, मनाला सतत इंटरप्ट करत नव्हती। पण मात्र आज तसं नाही। आज माहिती सतत येते, आपल्या मोबाईलवरती येते, लॅपटॉपवरती येते, टी व्हीवरती येते, आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवरती येते। सगळं एकाच वेळी येतं। पूर्वी आपल्याला माहिती शोधावी लागायची, पण आज माहिती आपल्याला शोधत येते आणि आपण इथूनच डिस्ट्रॅक्शन सुरू होतं। आज जगामध्ये वेगळी इकॉनॉमी आहे, तिला म्हणतात अटेन्शन इकॉनॉमी। मोठ्या कंपन्या आपलं लक्ष विकत घेतात, म्हणजेच आपण ग्राहक नाही, आपण त्यांचे प्रोडक्ट आहोत। नोटिफिकेशन अपघाताने नाही येत, ते मुद्दाम तसे डिझाईन्स केलेले आहेत, कारण आपण जितका वेळ स्क्रीनवरती राहतो सिस्टम तितकाच विजयी होत जातो। हे चांगलं किंवा वाईट ठरवायचा मुद्दा नाही आहे, फक्त समजून घेण्याचा मुद्दा आहे। मी मल्टीटास्किंग करतो, पण मेंदू मल्टीटास्किंग नाही करत, तो कॉन्टॅक्ट स्विच करतो। म्हणजेच एक काम सोडून दुसरं काम बघतो, मग पुन्हा पहिलं बघतो। यामुळे काय होतं, आपले विचार स्वॅलो होतात, थकवा वाढतो आणि काहीच पूर्ण होत नाही। आपण थकलो आहोत कारण आपण सतत स्विच करत आहोत। याच्याचमुळे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, तर डिस्ट्रॅक्शनचा परिणाम फक्त कामावर होत नाही, तो आपल्या निर्णयावर सुद्धा होतो। कारण आपण काम सुरू करतो पण ते पूर्ण कधीच करत नाही। खूप विचार करतो पण निर्णय एकाही गोष्टीचा घेत नाही। स्वतःवरती राग येतो, स्वतःलाच दोष देतो, चिडचिड होते। खरं म्हणजे आपण कमजोर नाही, आपण ओव्हर स्टिम्युलेटेड झालेलो आहोत। डिस्ट्रॅक्शन हा मानवी दोष नाही आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी, डिस्ट्रॅक्शन हा मानवी दोषच नाही आहे, हा एक बायोलॉजिकल प्लस टेक्निकल परिणाम आहे। मानवी मेंदू नवीन गोष्टीकडे लक्ष ओढला जातो आणि टेक्नॉलॉजी हाच इन्स्टंट वापर करतो। नवीन नोटिफिकेशन, नवीन व्हिडिओज, नवीन मेसेजेस, हे सगळं मेंदूला डोपामिन देतं। म्हणजेच आपण डिस्ट्रॅक्शनमध्ये जातो आणि आपण माणूस आहोत, मशीन नाही। त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला प्रकार जे आहेत ते फक्त डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी केलेले आहेत। आता डोपामिन लूप हा कसा काम करतो, आज आपलं डोपामिन लूपमध्ये अडकलेलं आहे। लूप असा आहे की काहीतरी नवीन दिसलं, थोडं बरं वाटतं, लगेच पुढं पाहावंसं वाटतं, ती सवय हळूहळू वाढत जाते। पूर्वी आपण 10 ते 15 मिनटं एकच कॉन्टेंट बघू शकत होतो, पण आज तीच गोष्ट 30 सेकंदसुद्धा बघणं कठीण वाटत आहे। कारण मेंदूला आता ती सवयच राहिली नाही आहे, डीप सॅटिस्फॅक्शनची सवय राहिली नाही, तो फक्त क्विक रिवॉर्ड शोधतो। आता आपली डीप थिंकिंग ही कमी होत चालली आहे। डीप थिंकिंगला 3 गोष्टी लागतात, शांतता, वेळ, कंटाळा। आज ह्या तिन्ही गोष्टी आपण अवॉइड करतो, कारण थोडा कंटाळा आला की आपण लगेच फोन हातामध्ये घेतो, थोडंसं शांत वाटलं की आपण लगेच बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी चालू ठेवतो। उदाहरणार्थ आपण म्युझिक वगैरे लावून ठेवतो, जेणेकरून आपल्याला ते चांगलं वाटेल म्हणून। आपण कंटाळाला शत्रू बनवलेला आहे, पण खरं म्हणजेच कंटाळ्यामधूनच चांगले विचार जन्माला येतात आणि आज त्या विचारांना जागाच उरली नाही आहे। याचा समाजावर परिणाम, डिस्ट्रॅक्शन फक्त वैयक्तिक प्रॉब्लेम नाही आहे, तो सोशल प्रॉब्लेम आहे। लोक पटकन चिडतात, पटकन जजमेंट करतात, पूर्ण ऐकत नाही कारण लक्षच टिकत नाही। चर्चा कमी झालेली आहे आणि रिॲक्शन वाढलेली आहे। ओपिनियन तयार होतो पण समाज कमी असते। हा बदल हळूहळू झाला आहे, म्हणून आपल्याला जाणीव होत नाही आहे, पण त्याचा परिणाम मात्र खोल झालेला आहे। आणि हे सगळं सांगण्याचा एकच उद्देश आहे, आपण स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे। कारण तुम्ही आळशी नाही आहात आणि तुम्ही तुमच्यात काही कमीही नाही आहे। तुम्ही एक अशा जगात राहत आहात जिथे लक्ष टिकवणं कठीण केलं गेलेलं आहे आणि पहिला हा बदल समजून घेणं गरजेचं आहे। उपाय नंतर भेटतील, पण आधी समस्या समजलं पाहिजे, हे आवश्यक आहे। हा व्हिडिओ
उपाय देण्यासाठी नाही, तो समस्या समजण्यासाठी आहे. कारण जोपर्यंत समस्या समजत नाही तोपर्यंत आपले उपाय मिनिंगलेस असतात. आज माणूस डिस्ट्रॅक्ट आहे कारण आजचं वातावरण तसं आहे, हे समजणं म्हणजेच पहिला टप्पा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्यासोबत होत आहे तर कमेंटमध्ये हो लिहा. पुढचा व्हिडिओ मी ह्याचाच पुढचा भाग म्हणून बनवणार आहे. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असाच कंटेंट मी पुढे बनवत राहीन. लाईक करा आणि कोणाला असं वाटत असेल की तो पण एक डिस्ट्रॅक्ट आहे तर त्याच्यासोबत हीच व्हिडिओ शेअर करा.